नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत आपला दुसरा मेगा क्विज व्हिडिओ, ज्यामध्ये आपण 150 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करणार आहोत, जे तुम्हाला महिला बाल विकास विभाग YCDS विभागाच्या परीक्षेसाठी कामी येणार आहेत. तर चला सुरुवात करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाला आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न. प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मधील 11 नुसार किंवा त्याहून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या आस्थापनांना पाळणाघराची सुविधा देणे अनिवार्य आहे. ऑप्शन आहेत 42, 48, 49, 50. तर ऑप्शन क्रमांक 4, 50 हे त्याचे अचूक उत्तर आहे. प्रसूती विषयक लाभ अधिनियम नुसार 3 महिन्याच्या कमी वयाच्या मुलाचा दत्तक घेणाऱ्या महिलेला किती आठवडे प्रसूती रजा मिळते? ऑप्शन आहेत 12 आठवडे, 10 आठवडे, 9 आठवडे, 8 आठवडे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 12 आठवडे. प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 अनुसार प्रसूती लाभ मिळवण्यासाठी हक्कदार असलेल्या महिलेला 2 किंवा अधिक बालके असतील तर प्रसूती लाभ आठवड्यात किती मिळेल? तर ऑप्शन आहेत 8 आठवडे, 6 आठवडे, 12 आठवडे, 9 आठवडे. तर ऑप्शन क्रमांक 3, 12 आठवडे हे त्याचे अचूक उत्तर आहे. प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 नुसार स्त्रियांना प्रसूतीसाठी लाभ देण्याचा अधिकार किती आठवडे असतो? 26 आठवडे, 8 आठवडे, 5 आठवडे, 3 आठवडे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 26 आठवडे. लहान मुलांचे तोंड माकडासारखे दिसणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? सुकटी, कुपोषण, सुजवटी वरीलपैकी एकही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुकटी. जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आली आहे? 2010, 2003, 2005, 2013. तर जननी सुरक्षा योजना 2005 पासून अंमलात आणली जात आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? 400 रुपये रोख आणि 400 रुपये औषध स्वरूपात, 600 रुपये रोख आणि 200 रुपये औषध स्वरूपात, नगदी 800 रुपये, एकूण 900 रुपये. तर जननी संजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान हे 400 रुपये रोख व 400 रुपये औषध स्वरूपात दिले जाते. शरीराला ऊर्जा देणारी खालीलपैकी कोणती पोषण द्रव्ये आहेत? प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. तर ऑप्शन क्रमांक 4, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे त्याचे अचूक उत्तर आहे. 1 ते 10 वर्ष वयोगटातील बालकांना किती कॅलरीज आवश्यक असतात? 2000 ते 3000, 3000 ते 3500, 1000 ते 2000 आणि 1500 ते 2000. तर ऑप्शन क्रमांक 3, 1000 ते 2000 एवढ्या 1 ते 10 वर्ष वयोगटातील बालकांना कॅलरीजची आवश्यकता असते. मानवी शरीरात कार्बनचे प्रमाण किती टक्के असते? 19.9, 24.9, 18.5, 25.01. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 18.5. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधी अस्तित्वात आला? ऑप्शन आहेत 1954,
1956, 1958, 1988. तर अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 1954 मध्ये अस्तित्वात आला. कर्बोदकाचे एकूण किती प्रकार पडतात? 2, 3, 4 आणि 5. तर ऑप्शन क्रमांक 1, 2 हे त्याचे अचूक उत्तर आहे. कर्बोदकाचा वनस्पती स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तांदूळ, गहू, मका किंवा बाजरी? वरील सर्व बरोबर. तर कर्बोदकाचे वनस्पती स्रोत हे वरील सर्व आहेत, म्हणजे तांदूळ, गहू, मका किंवा बाजरी. 1 ग्राम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 5 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी, 3 किलो कॅलरी, 8 किलो कॅलरी? तर 1 ग्राम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी मिळते. प्रथिने किती प्रकारच्या अमिनो आम्लापासून तयार झालेली असतात? तर ऑप्शन आहेत 21 प्रकारच्या आम्लापासून, 22, 20 आणि 25. तर प्रथिने ही 20 प्रकारच्या अमिनो आम्लापासून तयार झालेली असतात. व्यक्ती प्रत्यक्षात दररोज सरासरी किती ग्रॅम प्रथिने सेवन करत असतो? 90 ग्रॅम, 80 ग्रॅम, 70 ग्रॅम, 50 ग्रॅम? तर ऑप्शन क्रमांक 3, 70 ग्रॅम हे त्याचे अचूक उत्तर आहे. निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग खालीलपैकी कोणते आहे? प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे? तर निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग हे कर्बोदके हे आहे. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? ऑप्शन आहेत 9 कॅलरी, 10 कॅलरी, 7 कॅलरी, 5 कॅलरी? तर 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून 9 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थाची दैनंदिन गरज मानवी शरीराला किती ग्रॅम असते? 0 ते 5 0.5 ते 3 ग्रॅम, 0.5 ते 1 ग्रॅम, 1 ते 2 ग्रॅम, 1 ते 1.5 ग्रॅम? तर स्निग्ध पदार्थाची दैनंदिन गरज मानवी शरीराला असते 0.5 ते 1 ग्रॅम. स्निग्ध पदार्थाचे वनस्पतीजन्य स्रोत खालीलपैकी कोणते योग्य आहेत? सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा? वरील सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे त्याचे अचूक उत्तर आहे. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात? 20%, 40%, 80%, 90%?
तर सोयाबीनमध्ये 40% प्रथिने असतात. प्रथिने कशा प्रकारे बनतात? साखर, अमिनो आम्ल, मेद, दूध. तर प्रथिने कशाने बनतात? तर याचे अचूक उत्तर आहे प्रथिने ही अमिनो आम्ल याने बनतात. सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? प्रथिने, उष्णांक, जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ. तर सुजवटी हा कुपोषणाचा आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो. BMI चा पूर्ण अर्थ काय आहे? तर ऑप्शन आहे बॉडी मास इंडिकेटर, बॉडी मास इंडेक्स, बॉडी मेजरमेंट इंडेक्स, बॉडी मसल इंडेक्स. तर BMI चे पूर्ण अर्थ होतो बॉडी मास इंडेक्स. डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन आहेत 20 ते 25%, 25 ते 30%, 20 ते 22%, 45 ते 50%. तर डाळी व कडधान्यांमध्ये 20 ते 25% एवढे प्रथिनाचे प्रमाण असते. कोणत्या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी सुरू करण्यात आले? 1999-2002, 1999-2000, 1998, 1999, 1998-2000. तर पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी हे 1999-2000 पासून सुरू करण्यात आले. भारत देश पोलिओ मुक्त कधी घोषित करण्यात आला? ऑप्शन आहेत 28 मार्च 2018, 27 एप्रिल 2014, 20 मार्च 2017, 27 मार्च 2014. तर भारत देश पोलिओ मुक्त हा 27 मार्च 2014 मध्ये करण्यात आला. देशात सर्वप्रथम लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? 1979, 1978, 1989, 1990. तर देशात सर्वप्रथम लसीकरण कार्यक्रम हा 1978 मध्ये सुरू करण्यात आला. देशभर लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आले? ऑप्शन आहेत 1990, 1991, 1992, 1989. तर देशभर लसीकरण कार्यक्रम 1992 पासून सुरू करण्यात आले. सध्या सार्वत्रिक लसीकरण हे खालीलपैकी कोणत्या अभियानाचे घटक आहेत? बाल सुरक्षा अभियान, राष्ट्रीय महिला सुरक्षा अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महिला बाल सुरक्षा अभियान.
ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय आरोग्य अभियान हे त्याचे अचूक उत्तर आहे. डीबीटी बूस्टर लसीकरण कोणत्या वयाच्या बालकांसाठी दिले जाते? 10 ते 16 वर्ष, 10 ते 24 महिने, 10 ते 16 महिने, 9 ते 12 महिने. तर ऑप्शन क्रमांक 2 16 ते 24 महिने हे त्याचे अचूक उत्तर आहे. पेंटाव्हॅलंट लसीकरण हे खालीलपैकी कोणत्या आजारासाठी दिले जाते? घटसर्प व हेपॅटायटिस बी, टांग्या खोकला व हिब, धनुर्वात वरील सर्व. तर पेंटाव्हॅलंट लसीकरण हे वरील सर्व आजारांसाठी दिले जाते, म्हणजेच घटसर्प व हेपॅटायटिस बी, डांग्या खोकला व हिब आणि धनुर्वात. मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन आहेत 25 डिसेंबर 2014, 30 डिसेंबर 2014, 26 डिसेंबर 2018, 15 डिसेंबर 2019. तर मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात 25 डिसेंबर 2014 साली करण्यात आली. मिशन इंद्रधनुष्यमध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? ऑप्शन आहेत 24, 7, 10, 36. तर मिशन इंद्रधनुष्यमध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या आजारावर लसीकरण केले जाते? घटसर्प, धनुर्वात, गोवर वरील सर्व बरोबर. तर मिशन इंद्रधनुष्यमध्ये घटसर्प, धनुर्वात, गोवर या सर्वांवर लसीकरण केले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे आपले अचूक उत्तर असणार आहे. मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या घटकावर असते? ANM, आशा सेविका, अंगणवाडी सेविका वरील सर्व बरोबर. तर याचे पण उत्तर वरील सर्व बरोबर आहे. म्हणजेच इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी ANM, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यावर असते. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरुवात करण्यात आला? तर ऑप्शन आहेत 11 जुलै 2011, 1 जून 2011, 12 जून 2012, 16 जून 2011. तर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा 1 जून 2011 मध्ये सुरू करण्यात आला होता. सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत लाभार्थ्याचे वय किती असावे लागते? तर ऑप्शन आहेत 20 वर्ष, 18 वर्ष, 16 वर्ष, 21 वर्ष. तर सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे वय हे 18 वर्ष इतके किमान इतके असावे लागते.
महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला? ऑप्शन आहेत 1947, 1956, 2005, 2010. तर देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम हा 2005 मध्ये मंजूर झाला होता. गर्भवती व स्तनदा मातांसाठी कोणती सेवा उपलब्ध नाही? तर आरोग्य तपासणी, लसीकरण, अनौपचारिक शिक्षण, पूरक पोषण आहार. तर याच्यामध्ये कोणती सेवा उपलब्ध नाही ते सांगायचे आहे. तर अनौपचारिक शिक्षण हे त्याचे अचूक उत्तर असणार आहे. एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत कोणता उद्देश नाही? बालकांच्या पोषणात सुधारणा, शाळा गळती कमी करणे, मुलांच्या विवाहास प्रोत्साहन देणे, मातांना सक्षम बनवणे. तर ऑप्शन क्रमांक 3 मुलांच्या विवाहास प्रोत्साहन देणे हे त्याचे अचूक उत्तर आहे. कारण हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा उद्देश नाही. मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम कधी अस्तित्वात आला? ऑप्शन आहेत 1955, 1959, 1965, 1970. ऑप्शन क्रमांक 2 1959 हे त्याचे अचूक उत्तर आहे. सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मातेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक वेळ आहे. ऑप्शन आहेत 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, 1 तास. ऑप्शन क्रमांक 2 वर्ष हे त्याचे अचूक उत्तर आहे. अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाचा कालावधी साधारणपणे किती असतो? 6 महिने, 3 महिने, 1 वर्ष, 1 महिना. ऑप्शन क्रमांक 2 3 महिने हे त्याचे अचूक उत्तर आहे. अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा 3 महिने असतो. POSH अधिनियमाचा पूर्ण अर्थ काय आहे? प्रिव्हेन्शन ऑफ सेफ्टी ऑफ हॅरॅसमेंट, प्रोहिबिशन ऑफ ऑर्गनायझेशन सेक्शुअल हॅरॅसमेंट, प्रोव्हिजन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस, प्रोटेक्शन ऑफ सोसायटी अँड होम्स. तर याचे अचूक उत्तर आहे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस, जे की आहे ऑप्शन क्रमांक 3. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन आहेत 2010, 2013, 2015, 2011. तर ऑप्शन क्रमांक 2 13 वर्ष हे त्याचे अचूक उत्तर आहे. कामाच्या ठिकाणी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी म्हणजेच ICC स्थापन करणे कोणाची जबाबदारी आहे? महिला कर्मचारी, नियोक्ता म्हणजे एम्प्लॉयर, सरकार, वरिष्ठ अधिकारी. तर ऑप्शन क्रमांक 2 नियोक्ता म्हणजेच एम्प्लॉयरची इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन करण्याची जबाबदारी आहे. सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना मध्ये पात्रतेचे निकष कोणते आहेत?
1 जानेवारी 2018 पासून जन्मलेल्या मुली, ऑगस्ट 2017 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली, 1 फेब्रुवारी 2015 पासून जन्मलेल्या मुली, 1 जानेवारी 2020 पासून जन्मलेल्या मुली. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑगस्ट 2017 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली. मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे? राजीव कुमार, पंकज त्रिपाठी, मनोज श्रीवास्तव, अभिजित पाटील. तर ऑप्शन क्रमांक 3, मनोज श्रीवास्तव हे त्याचे अचूक उत्तर आहे. 5 Decades in Politics हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहे शरद पवार, दिग्विजय सिंग, मल्लिकार्जुन खरगे, सुशील कुमार शिंदे. तर ऑप्शन क्रमांक 4, सुशील कुमार शिंदे हे त्याचे अचूक उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन आहेत कुंभार, लोहार, सोनार, सुतार. तर ऑप्शन क्रमांक 3, सोनार हे त्याचे अचूक उत्तर आहे. महाराष्ट्र शासनाने सोनार समाजासाठी संत नरहरी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे मुख्यालय कोठे असणार आहे? छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक. तर त्याचे मुख्यालय हे नागपूरला असणार आहे. कोणत्या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? गोरबंजारा, कोळी, राजपूत, कुणबी. तर ऑप्शन क्रमांक 1, गोरबंजारा या समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर इथून आपण थोडेसे जीकेचे प्रश्न घेणार आहोत. तर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? तर ऑप्शन आहेत 1, 3, 4, 2. तर विराट कोहली हा दुसरा क्रिकेटर ठरला आहे ज्याने 27,000 धावांचा टप्पा पूर्ण केलेला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेटचा पल्ला गाठला आहे? 400, 350, 250, 300. तर ऑप्शन क्रमांक 4, 300 हे त्याचे अचूक उत्तर आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती. तर ऑप्शन क्रमांक 4, मिथुन चक्रवर्ती हे त्याचे अचूक उत्तर आहे. मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे? 54, 55, 56, 57.
तर ऑप्शन क्रमांक 2 55 हे त्याचे अचूक उत्तर आहे. तेलंगणा सरकारने सुरू केलेला तेलंगणा दर्शनी कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहेत वारसा स्थळांचे संवर्धन, पर्यावरणाचे संवर्धन, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासंबंधी, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासंबंधी. तमिळनाडू राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? एम.के. स्टॅलिन, तेजस्वी यादव, पी. अण्णामुलाई, उदयननिधी स्टॅलिन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उदयनिधी स्टॅलिन. तर आता हे संगणकाचे प्रश्न आहेत. तर पाहूयात प्रश्न. खालीलपैकी कोणती उच्चस्तरीय भाषा नाही? ऑप्शन आहेत सी प्लस प्लस, जावा, मशीन लँग्वेज. तर मशीन लँग्वेज हे त्याचे अचूक उत्तर आहे. 1 टेराबाइट समान आहे 1024 MB, 1244 MB, 1024 GB, 1024 KB. ऑप्शन क्रमांक 3 1024 GB म्हणजे 1 टेराबाइट. वेब पेज कोणत्या भाषेत लिहिले जाऊ शकते? ऑप्शन आहेत SQL, HTML, फोर्ट्रॅन, C++. ऑप्शन क्रमांक 2 HTML हे त्याचे अचूक उत्तर आहे. हा वापरकर्ता म्हणजे युजर आणि हार्डवेअर म्हणजे इंटरफेस यातील दुवा आहे. ऑप्शन आहेत मेमरी, स्क्रीन, CPU, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेटिंग सिस्टीम हे त्याचे अचूक उत्तर आहे. असे जाळे ज्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि रेडिओ वेव्हज रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वापरल्या जातात त्याला काय म्हणतात? RF ट्रान्समिशन, RW ट्रान्समिशन, ERW ट्रान्समिशन, ER ट्रान्समिशन. तर त्याला याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 RW ट्रान्समिशन, RF ट्रान्समिशन. FDM हे कोणत्या प्रकाराला पाठविणारा व स्वीकारणारा यातील संदेशवहनाला एकाच वेळेस शेअर्ड मीडियमने विभागलेल्या माध्यमातून मान्यता देते? ऑप्शन आहेत 1, 2, अनेक, एकही नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनेक. संदेशवहनाचा मार्ग 2 संगणकांना जोडणे व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला काय म्हणतात? पॉइंट टू पॉइंट नेटवर्क, रिंग नेटवर्क, स्टार नेटवर्क यापैकी एकही नाही. तर याला पॉइंट टू पॉइंट नेटवर्क असे म्हटले जाते. DNS ही संज्ञा कशासाठी वापरली जाते?
ऑप्शन आहेत डोमेन नेम सिस्टीम, डिफेन्स न्यूक्लिअर सिस्टीम, डाउनलोडेबल न्यू सॉफ्टवेअर, वरीलपैकी एकही नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 डोमेन नेम सिस्टीम हे त्याचे अचूक उत्तर असणार आहे. कुकीज कोठे साठवल्या व वाचल्या जातात? HTTP, FTP, SMTP, TCP, IP. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 HTTP. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजेच रिकामी जागा होय. एन्कोडिंग, कोडिंग, डिकोडिंग, होल्डिंग. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डिकोडिंग. इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकांशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे होय. ऑप्शन आहेत PIM, ब्राउझर, ROM, पोर्टल. तर ऑप्शन क्रमांक 2 ब्राउझर हे त्याचे अचूक उत्तर आहे. केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांची नावे असलेला संच खालीलपैकी कोणता? गोवर, उपदंश, रेबीज, कॉलरा. ऑप्शन 2 आहे कॉलरा, क्षयरोग, मस्तिष्कावरण, उपदंश. ऑप्शन 3 आहे पोलिओ, उपदंश, कांजिण्या, गलगंड. आणि ऑप्शन 4 आहे गोवर, देवी, गलगंड, रेबीज. तर केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांमध्ये गोवर, देवी, गलगंड, रेबीज. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो? क जीवनसत्व, प्रथिने, सोडियम, लोह. आणि ऑप्शन आहेत 1 व 3, 2 व 3, 1 व 4, 2 व 4. तर आईच्या दुधामध्ये जीवनसत्व क आणि लोह म्हणजेच आयनची कमी असते. तर आपलं ऑप्शन क्रमांक क 1 व 4 हे अचूक उत्तर असणार आहे. गायीचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्रोत आहे? अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. तर गायीचे दूध हे अ जीवनसत्व याचा महत्वाचा स्रोत आहे. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? स्कर्वी, बेरीबेरी, मूळदूस, रातांधळेपणा. तर ऑप्शन क्रमांक 3 मूळदूस हे त्याचे अचूक उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? देवी, इन्फ्लुएन्झा, क्षय, मलेरिया. तर ऑप्शन क्रमांक 4 मलेरिया हे त्याचे अचूक उत्तर आहे. मलेरिया हा रोग विषाणूंपासून होत नाही. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? ऑप्शन आहेत मलेरिया, कॉलरा, आमांश, कॅन्सर.
तर मलेरियामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो. खालीलपैकी कोणता रोग आनुवंशिक आहे? मधुमेह, कॉलरा, कर्करोग, मलेरिया. तर मधुमेह हा रोग आनुवंशिक आहे. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या आजाराची लक्षणे आहेत? तर ऑप्शन आहेत हिवताप, कावीळ, क्षय, देवी. तर खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे क्षयरोगाची लक्षणे आहेत. हिवतापावरील प्रभावी औषध कोणते आहे? ऑप्शन आहेत पेनिसिलिन, प्रायमाक्विन, सल्फोन, टेरामायसिन. तर हिवतापावरील प्रभावी औषध हे प्रायमाक्विन हे आहे. खालीलपैकी अतितीव्र संसर्गजन्य रोग कोणता आहे? कर्करोग, कुष्ठरोग, इन्फ्लुएन्झा, मलेरिया. तर अतितीव्र म्हणजे सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग हा इन्फ्लुएन्झा हा आहे. मलेरिया या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे? स्ट्रेप्टोमायसिन, सल्फोन, क्लोरोक्विन, पॅरासिटामॉल. तर मलेरिया या रोगाचा संशय आल्यास क्लोरोक्विन हे औषध घेणे इष्ट आहे. स्त्रियांच्या उद्धारासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी 1883 मध्ये पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या या अनंतशास्त्री डोंगर यांच्या कन्या होत. ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई, सरस्वतीबाई जोशी, रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई हे त्याचे अचूक उत्तर आहे. कृपा, प्रिया, शांती, शारदा, मुक्ती यासारखी सदने स्थापन करून अनाथ महिला बालिकांच्या कल्याणार्थ झटणाऱ्या यांना त्यांच्या विद्वत्तेने व पांडित्याने प्रभावित होऊन कोलकाता येथील विद्वानांनी तेथील सिनेट हॉलमध्ये पंडिता व सरस्वती या पदव्या देऊन गौरविले. तर ऑप्शन आहेत रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, रमाबाई रानडे. तर ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे यांनाच पंडिता रमाबाई असेही म्हटले जाते. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या स्त्री शिक्षण, स्त्री जागृती, आदिवासी शिक्षण इत्यादी विविध अंगांनी समाजसेवा करून कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणी लिहिले? ऑप्शन आहेत इंदुताई पटवर्धन, अनुताई वाघ, गोदावरी परुळेकर, मेघा पाटकर. तर अनुताई वाघ हे त्याचे अचूक उत्तर आहे. रिकामी जागा यांनी सन 1903 मध्ये सन्मानबोधक निराश्रित समाजाची स्थापना केली व 1907 मध्ये
चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली? ऑप्शन आहेत किसन फाल्गुजी बनसोडे, शिवराम कांबळे, वीरा शिंदे, रामजी सपकाळ. तर ऑप्शन क्रमांक 1 किसन फाल्गुजी बनसोडे हे त्याचे अचूक उत्तर आहे. स्टेट्स ऑफ वुमेन इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहून रिकामी जागा यांनी भारतातील स्त्रियांच्या तत्कालीन दुःस्थितीवर प्रकाश टाकला. ऑप्शन आहेत बेहरामजी मलबारी, न्यायमूर्ती म. गो. रानडे, दयाराम गिडुमल, पंडिता रमाबाई. तर ऑप्शन क्रमांक 3 दयाराम गिडुमल हे त्याचे अचूक उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून कोणाचे नाव घेण्यात येते? ऑप्शन आहेत नजूबाई गावित, अनुताई वाघ, ताराबाई शिंदे, मंदा आमटे. तर ऑप्शन क्रमांक 1 नजूबाई गावित या महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून ओळखल्या जातात. दुर्लक्षित मातांचे कल्याण, बालविवाहास विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण? इरावती कर्वे, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले. मुंबई इलाख्यात महिलांना सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे अशी क्रांतिकारक सूचना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणास द्यावे लागते? ऑप्शन आहेत गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडे केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले. तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले हे त्याचे अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणी मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठविला होता? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, वीरा शिंदे. तर मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध विठ्ठलरामजी शिंदे यांनी आवाज उठविला होता. गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की? ऑप्शन आहेत समाजाने ही प्रथा बंद करावी, कायद्याने ही प्रथा बंद करावी, स्त्री शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी, हिंदू धर्माने पुढाकार घेऊन प्रथा बंद करावी. तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्याने ही प्रथा बंद करावी असे त्यांनी केसरी या अग्रलेख मधून बाजू मांडली होती. पुढीलपैकी लसीकरणाचे कोणते महत्व आहे? प्राणघात आजारापासून बालकाचे रक्षण होते, विविध आजारापासून संरक्षण मिळते, आरोग्य राहण्यास मदत होते, वरील सर्व बरोबर. तर लसीकरणाचे वरील सर्व महत्व हे म्हणता येतील आपल्याला. तर लसीकरणामुळे प्राणघातक आजारापासून बालकाचे रक्षण होते, विविध आजारापासून संरक्षण मिळते, निरोगी राहण्यास मदत होते. बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? ऑप्शन आहेत 2005, 2006, 2007,
2008. तर बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने 1975 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केले? आंतरराष्ट्रीय शांतता वर्ष, आंतरराष्ट्रीय बालक वर्ष, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, आंतरराष्ट्रीय युवा वर्ष. तर संयुक्त राष्ट्र संघाने 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले. राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाकरिता सबला योजना देशातील किती निवडक गावांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत 203, 200, 205, 325. तर ऑप्शन क्रमांक 3, 205 हे त्याचे अचूक उत्तर आहे. 5 वर्षाखालील मुलींच्या मृत्यूस मुख्यत्वे कोणता रोग कारणीभूत आहे? हिवताप आणि क्षय, अतिसार, पांडुरोग आणि क्षयरोग, गोवर आणि ताप. तर ऑप्शन आहेत अ आणि ब, फक्त ब, ब आणि क, अ आणि ड. तर ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब म्हणजे अतिसार हे त्याचे अचूक उत्तर आहे. घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला या तिन्हींची प्रतिबंधक लस कशी देतात? तोंडावाटे, इंजेक्शन वाटे, गोळी देऊन, सिरप देऊन. तर घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला या तिन्हींची प्रतिबंधक लस ही इंजेक्शन वाटे देण्यात येते. अर्भकावस्थेतील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आजारांपैकी कोणता प्रमुख आजार आहे? घटसर्प, कावीळ, डायरिया म्हणजे जुलाब आणि रातआंधळेपणा. तर अर्भकावस्थेतील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आजारांपैकी प्रमुख हा डायरिया म्हणजे जुलाब हा आजार आहे. 1 ते 2 वर्षांची मुले नकारार्थी अवस्थेत प्रवेश करून आपल्या वस्तू इतरांना देण्याचे नकारतात असे वागणे हे ऑप्शन आहेत योग्य विकासाचे पाऊल होय, स्वतःचे व्यक्तित्व विकसित करणे होय, दुसऱ्यांना आनंद देणे होय, यापेक्षा वेगळे उत्तर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य विकासाचे पाऊल होय हे त्याचे अचूक उत्तर आहे. सामान्य प्रसूतीनंतर नवजात शिशुला आईचे दूध द्यावे 30 मिनिटात, 1 तासात, 90 मिनिटात, 2 तासात. तर सामान्य प्रसूतीनंतर नवजात शिशुला 1 तासाच्या आत आईचे दूध द्यावे. देवदासींसाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत 35,000 पर्यंतचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत किती टक्के दराने मिळू शकते? ऑप्शन आहेत प्रतिवर्ष 4%, प्रतिवर्ष 6%, प्रतिवर्ष 9%, प्रतिवर्ष 12%. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रतिवर्ष 4%. भारतात स्वातंत्र्यापूर्वी कोणी किंडरगार्टन म्हणजेच बालोद्यान शाळांची स्थापना केली? पंडित जवाहरलाल नेहरू, ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी, डॉक्टर अॅनी बेझंट यांनी, डॉक्टर जे.पी. नाईक यांनी. तर भारतात स्वातंत्र्यापूर्वी किंडरगार्टन शाळांची स्थापना ही
ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी केली. 1961च्या मातृत्व लाभ कायद्यात खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? 2015, 2017, 2019 आणि 2021. ऑप्शन क्रमांक 2, 2017 हे त्याचे अचूक उत्तर आहे. महाराष्ट्रातील पहिले कुटुंब न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन आहेत पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर. तर महाराष्ट्रातील पहिले कुटुंब न्यायालय हे पुणे येथे स्थापन करण्यात आले. मानवी शरीरातील सर्वात मजबूत भाग कोणता? मॅन्डिबल, फीमर, स्टेप्स, इनॅमल. तर ऑप्शन क्रमांक 4 इनॅमल हे त्याचे अचूक उत्तर आहे. मानवी शरीरामध्ये सर्वाधिक रक्तदाब खालीलपैकी कोणत्या रक्तवाहिन्यात असतो? ऑप्शन आहेत शिरा, केशिका, महाशीर, धमन्या. तर मानवी शरीरामध्ये सर्वाधिक रक्तदाब हा धमन्यांमध्ये असतो. मानसिक क्रियांचे नियंत्रण खालीलपैकी मेंदूचा कोणता भाग करतो? अनुमस्तिष्क, प्रमस्तिष्क, मस्तिष्क स्तंभ, मज्जारज्जू. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रमस्तिष्क हे त्याचे अचूक उत्तर आहे. मनोधैर्य योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी, बलात्कार, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी, मुलींचे लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी, वरीलपैकी सर्व. तर मनोधैर्य योजना ही बलात्कार, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. 2010 मध्ये महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? के.पी. बक्षी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, बी.एन. श्रीकृष्ण, सुशील कुमार शिंदे. तर 2010 मध्ये महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. कोणत्या वयोगटातील किशोरवयीन मुली सबला योजनेचे लक्ष्य गट आहेत? ऑप्शन आहेत 10 ते 16 वर्ष, 10 ते 18 वर्ष, 10 ते 21 वर्ष, 10 ते 22 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुली या सबला योजनेचे लक्ष्य गट आहेत. सबला योजनेचे ध्येय कोणते? किशोरवयीन मुलींना आर्थिक सहाय्य करणे, किशोरवयीन मुलींपर्यंत आरोग्य, पोषण, कौशल्य, प्रशिक्षण पोहोचवून त्यांना स्वावलंबी बनवणे, किशोरवयीन मुलींना मोफत बस पास देणे, यापैकी एकही नाही. तर सबला योजनेचे ध्येय हे किशोरवयीन मुलींपर्यंत आरोग्य, पोषण, कौशल्य,
प्रशिक्षण पोहोचवून त्यांना स्वावलंबी बनवणे हे आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन आहेत डॉक्टर, आशा वर्कर, वॉर्ड बॉय यापैकी नाही. तर ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आशा वर्कर यांना ओळखले जाते. सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे? सब पढ़े सब बढ़े, बच्चे पढ़े इंडिया बढ़े, सबकी साक्षरता हमारा ध्येय यापैकी एकही नाही. तर सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य हे सब पढ़े सब बढ़े हे आहे. मुलींचा शिक्षणाचा खर्च व लग्नाचा खर्च लक्षात घेऊन 12 जानेवारी 2015 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, विद्या वीरता अभियान, पढ़े भारत बड़े भारत. तर सुकन्या समृद्धी योजना हे त्याचे अचूक उत्तर आहे. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? ऑप्शन आहेत पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली. तर महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्लीमध्ये राबविली जाते. मनोधैर्य योजना केव्हापासून लागू करण्यात आली? ऑप्शन आहेत 2011, 2012, 2013 आणि 2014. तर मनोधैर्य योजना ही 2013 पासून लागू करण्यात आली. नारी शक्ती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? 3 जानेवारी, 8 मार्च, 24 जानेवारी, 26 नोव्हेंबर. तर नारी शक्ती पुरस्कार हा 8 मार्च या दिवशी दिला जातो. बालसंगोपनात भौतिक विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? शारीरिक क्रिया, बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक संवाद. तर बालसंगोपनात भौतिक विकासासाठी बौद्धिक विकास हा घटक महत्त्वाचा आहे. आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरविण्यात आली? ऑप्शन आहेत 1970, 1975, 1972, 1977. तर आरोग्यविषयक जागतिक परिषद 1977 साली भरविण्यात आली. वासरू नदीच्या पात्रात पडले हा प्रयोग ओळखा. ऑप्शन आहेत कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, भाव्य प्रयोग. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग. कुंद होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. दोष ठेवणे, उदास होणे, आनंदी होणे, वेडे होणे.
तर कुंद होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो आनंदी होणे. शेतमाल तयार करण्यासाठी शेतातील जागा म्हणजेच ऑप्शन आहेत खळे, नळे, तळे, मळे. तर ऑप्शन एक खळे हे तिचे अचूक उत्तर आहे. सुरेशने गाणे सुरेल म्हटले, कर्मविस्तार ओळखा. सुरेल गाणे, गाणे सुरेल, म्हटले सुरेल. तर गाणे सुरेल हे तिचे अचूक उत्तर आहे. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शैशव. ऑप्शन आहेत वृद्धत्व, बालपण, प्रौढत्व, तारुण्य. तर बालपण हे शैशव या शब्दाचा समानार्थी आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहेत आनंदी, दुःख, विस्मय, अचंबा. ऑप्शन क्रमांक एक आनंद हे त्याचे अचूक उत्तर आहे. माळवाट म्हणजेच ऑप्शन आहेत अनैसर्गिक रस्ता, अपारंपरिक वाट, पारंपरिक वाट, आधुनिक वाट. तर माळवाट म्हणजे पारंपरिक वाट. जो करेल तो भरेल या वाक्याचा प्रकार ओळखा. साधे वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. तर हे एक मिश्र वाक्याचा प्रकार आहे. जमीन खंडाने देणारे वाक्यासाठी एक शब्द सुचवा. नियंत्रक, लेखापाल, कुळ, मालगुजर. क्रमांक 4 मालगुजर हे त्याचे अचूक उत्तर आहे. काळ्या ढगाला डॅश डॅश. ऑप्शन आहेत रुपेरी किनार, चंदेरी काठ, चंदेरी किनार, चंदेरी किनार. ऑप्शन क्रमांक एक रुपेरी किनार हे त्याचे अचूक उत्तर आहे. षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. समाहार द्वंद्व समास, द्विगु समास, इतरेत्तर द्वंद्व समास, अव्ययीभाव समास. तर षटकोनी या शब्दाचा समास हा इतरेत्तर द्वंद्व समास होतो. मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन आहेत बाळशास्त्री जांभेकर, संत तुकाराम, दादोबा तरखडकर, महात्मा फुले. तर मराठीचे पाणिनी म्हणून दादोबा तरखडकर यांना ओळखले जाते. तर विद्यार्थ्यांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.